रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र पंढरपूर हा आपला पायी प्रवास असून आपण आपल्या प्रवासाकडे एक नवीन ऊर्जा सोबत घेऊन चाललो आहे. जय साईनाथ भावांनो. जय साईनाथ. आज आपला वारीचा 4था दिवस. श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारीचा आजचा 4था दिवस. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाणं जीव नाम देह झाला वृंदावन. जय. चला आता आपण करमाळ्यातून पुढे जेऊरच्या दिशेने आजचा मुक्काम हा जेऊरला असणार आहे. तर आता आपण जेऊरकडे चाललेलो आहे. जय हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. अमोलराव यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आणि मी सध्या चाललो आहे एका पवित्र प्रवासावर. श्री क्षेत्र शिर्डीपासून ते श्री क्षेत्र पंढरपूरकडे. ही वारी म्हणजे केवळ पायांनी चाललेला प्रवास नाही, तर मन, श्रद्धा आणि भक्तीचा प्रवास आहे. साईनाथाच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा प्रवास मला विठ्ठलाच्या चरणी घेऊन जातोय. प्रत्येक पावलात मला जाणवतंय, देह चालतो पण आत्मा जातो. खुळ लागले मन वेडे म्हणित माझे, साईनामाचे खुळ लागले. आज आम्ही करमाळा येथे मुक्काम केला. या ठिकाणी असलेल्या कमलाई देवीचे दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत. करमाळा येथील कमलादेवी येथे आपण आता दर्शनाला जाणार आहोत. तेथे सायराट पिक्चरची शूटिंग देखील झालेली होती. ते पण स्थळ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग आपण देवीच्या दर्शनाला जाऊया. देवी कमला आईचे दर्शन घेत असताना आणि देवीसमोर उभं राहिल्यावर एक वेगळी शांतता आम्हाला अनुभवायला मिळेल. इकडे पाहिला ना. हे काय हे काय व्हिडिओ काढला ना. चल बाबा हे पंढरपूरला पायी पायी चाललेले आहे. पांडुरंगाला भेटण्यासाठी या ठिकाणी सायराट पिक्चरची शूटिंग झालेली आहे. देवी कमलादेवीच्या समोर दर्शनासाठी उभं राहिल्यानंतर एक वेगळी शांतता आम्हाला अनुभवायला मिळाली. असं वाटलं ती माझ्या प्रवासात माझं रक्षण करणार आहे. करमाळा गावातील लोकांचं प्रेम, त्यांची भक्ती आणि साधेपणा या सगळ्याने मन भरून आलं.
सैराट पिक्चरची जिथे शूटिंग झाली त्या ठिकाणी त्या पारावावरती त्या विहिरीवरती आपण जाणार आहोत. चला तुम्हाला दाखवतो. मला दर्शनाला म्हणून चला आलो पण तिथे पाहून आम्ही. हा या बी झाडे घे हे झाडे. माग्या खाली पडत गेले माग्या ते खाली पळत गेलते. जाय खाली पळत आपण जाय खाली पळत बस. अरे झाड नाही बंद आणून टेकवली एवढी पवित्र जागा खूप प्राचीन काळातील वास्तू आहे. वाटेतून जात असताना प्रत्येक गावात ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष ऐकू येतो. कुणी पाणी देतं, कुणी जेवणाची सोय करतं, कुणी फक्त हसून विठ्ठल नाम घ्या असं सांगतो. हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे, प्रेम, सेवा आणि श्रद्धा. मी या प्रवासात अनेक छायाचित्र टिपली आहेत. रस्त्यावरील मातीवर उमटलेले वारकऱ्यांच्या पाऊलखुणा, सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर चालणारे टाळ मृदुंग वाजवणारे वारकरी आणि रस्त्याच्या कडेला बसलेली एखादी आजी विठ्ठलाचं नाम घेत या प्रवासात प्रत्येकाचं क्षणात भक्तीचं सौंदर्य दडलेलं आहे. एक हातात घ्या. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम. जय रे बाबा.
आज आपला वारीचा 4था दिवस. आता सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि आपण करमाळ्यापासून कमीत कमी 10 किलोमीटर अंतर पेक्षा जास्त चालत आलेलं आहे, ते पण नॉन स्टॉप. सर्व रस्त्याने तुम्हाला वारकरी जास्त दिसते. वारीचा 4था दिवस असल्या कारणाने मला पांडुरंगाविषयी काही मनोगत व्यक्त करायचं आहे. तो काळा आहे पण त्याचं हृदय मात्र तेजस्वी आहे. तो विठ्ठल जो आपल्यासाठी, आपल्या भक्तासाठी उभा आहे. हातकटीवर तो विठ्ठल ठेवून पण मन मात्र भक्तांच्या पायाशी आहे. तो कुठेही दूर नाही, तो प्रत्येक भक्ताच्या अंतरणात आहे. मी जेव्हा चालतो तेव्हा थकवा येतो, पण विठ्ठल विठ्ठल म्हणताच जणू नवी ऊर्जा मिळते. कधी वाटलं नव्हतं पांडुरंग माझ्या जवळच चाललाय, बाजूला येऊन म्हणतोय, चल रे थोडंच राहिलंय, हार मानू नकोस. वाटेमध्ये प्रवास करत असताना तो वेगळाच आनंद, परंतु पोटाला देखील लागलेली ती भूक होती. त्यामुळे पुढे जाऊन नाश्ता केला. व तसेच पुढे गेल्यानंतर दुपारच्या जेवणाची देखील खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली होती. जेवण करून आम्ही परत आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. ऊन देखील खूप तापलेलं होतं. या प्रवासामध्ये आम्हाला आज 4 दिवस झाले होते. आमचे मामा देखील या वारीमध्ये आलेले होते. ते मला 4थ्या दिवशी दिसले. आम्ही सोबत पुढील प्रवास केला. पुढे जसजसे चालत होतो तसतसे एक वेगळीच ऊर्जा व वेगळा आनंद मिळत होता. तसेच पुढे जाऊन आम्ही जेऊरच्या दिशेने व जेऊरच्या जवळ आलेलो होतो. तेथे निवृत्तीनाथ महाराजांची पालखी देखील येणार होती. तर मग आम्ही पुढे जाऊन तेथे थांबलो. तेथे आमचे मित्र हर्षद महाराज खैरनार व प्रवीण भाऊ जेजूरकर हे देखील मला मिळाले व आम्ही सोबत चहा घेतला. काही गप्पा गोष्टी व वारीचा जो काही आनंद होता तो खूप जबरदस्त होता. या वारीमध्ये मला 2 नवीन मित्र मिळाले. अरे अक्षयला दाखव ना, अक्षय दाखव ना, अक्षय दाखव ना, अक्षय दाखव ना. नाही त्याला म्हणजे की दर्शन तर घेऊ दे. दे ना 1 मिनिट, दे रे, 1 मिनिट, 1 मिनिट बघ, 1 मिनिट. नाही नाही चालतात नाही. पांडुरंग म्हणजे स्थिर श्रद्धा, त्याचं मंद हसू, त्या काळ्या पाषाणात दडलेली करुणा, हे सगळं पाहून मन शांत होतं. तो आपल्याला शिकवतो, तुझ्या कर्मावर श्रद्धा ठेव आणि माझं नाम घेत पुढं चाल. माझा हा प्रवास अजून सुरू आहे, पण प्रत्येक टप्प्यावर मला वाटतंय की मी पांडुरंगाच्या जवळ जातोय आणि स्वतःच्या आत्म्याच्या आतही खोल जातोय. या ब्लॉगमधून मी तुम्हाला त्या अनुभूतीचा थोडा अंश देण्याचा प्रयत्न करतो. भक्ती, निसर्ग आणि प्रवास या तिन्हींचं एक सुंदर मिलन म्हणजे ही वारी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी देखील पंढरपूरकडे जात आहे. या पालखीमध्ये माझी मावशी देखील आलेली आहे. ते मी तुम्हाला
थोड्याच वेळात दाखवणार आहे. पण प्रवीण दादा आणि हर्षद महाराज यांना काय फुगडी खेळण्याचा मोह आवरेना. आपण बघू शकता की कशा प्रकारे ते फुगडी खेळत आहे. आम्ही सोबत काही क्षण घालवला व त्यानंतर मला देखील आज संध्याकाळी जेऊरमध्ये पोचून पुढे पंढरपूरकडे जायचे होते. तशी ही वारी माझी अर्धवट झाली, परंतु मी पुढल्या वर्षी पूर्ण वारीमध्ये जाणार आहे. आमची मावशी देखील खूप आनंदी होती मला बघून. आम्ही सायंकाळी प्रवीण दादा व हर्षद महाराजांचा निरोप घेऊन थेट पंढरपूरमध्ये आलो. पुढच्या व्हिडिओत मी पुन्हा भेटेन विठ्ठलाच्या नामात आणखी काही नवीन घेऊन भक्तीच्या भावनेतून. तोवर रामकृष्ण हरी.